आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय। आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आता लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये मिळणार आहेत। परंतु तुम्हाला यासाठी जो स्क्रीनवरती दिसतोय लाडकी बहीण योजने लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म भरून देणे खूप आवश्यक आहे। ह्या फॉर्मशिवाय तुम्हाला कुठलाही पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारनं तसंच सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींना इथून पुढं लाभ बंद होणार। GRमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आली होती। ज्या लाडक्या बहिणींनी आता EKYC करणार नाहीत त्या संदर्भात ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। बघा, जो मी तुम्हाला आता फॉर्म दाखवला याच्यामध्ये 2 फॉर्म आहेत। पहिलं म्हणजे जर तुमची EKYC चुकलेली असेल किंवा EKYC केलेली नसेल तर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, आणि ज्यांना सगळं बरोबर आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत त्यांना दुसरा फॉर्म भरायचा आहे। ते एकंदरीत मी पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलेलं आहे कसा फॉर्म भरायचा आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे आणि काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सरसकट सर्व बहिणीला लाभ मिळेल। पहा, पूर्वी हे कागदपत्र भरलं नसेल, कारण हे फॉर्मसोबत 2 कागदपत्र देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण पहिलं सरसकट सर्वांना हप्ते मिळत होते, परंतु आता डिसेंबर महिन्यापासून हे थांबलेलं आहे। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकत्रित मिळणार आहे। पण आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता आता तुम्हाला जमा होणार नाही। हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधी लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्हाला खरंच हप्ते पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला हप्ते बंद झाले म्हणून समजा। कारण भरपूर वेळा मी सांगून देखील लाडक्या बहिणीने ऐकलेलं नाही आणि त्यांचे हप्ते डिसेंबर महिन्यापासूनच बंद झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी ऐकलं होतं त्यांना हप्ते आलेले आहेत। त्यामुळं कुठलाही उशीर न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, स्किप करायचं नाही। पळवत व्हिडिओ पाहू नका, अन्यथा तुम्हाला कुठलंही समजणार नाही। त्यामुळं आता हे कागदपत्र कुठले फॉर्म भरायचे इन डिटेलमध्ये आपण माहिती पाहूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हप्ता कधीपासून वाटप होणार, आज वाटप होणार का, उद्या होणार का, हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे पडणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तसेच जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींना नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आले असं भरपूर लाडकी बहिणी म्हणत आहेत, परंतु हे नवीन नियम नाही आहेत। हे जे नियम आहेत हे आपल्याला बहीण जे चालू झालेले आहे लाडकी बहीण योजना तेव्हापासूनचेच आपल्याला हे चालू झालेले नियम आहेत, परंतु त्याच्याकडे आता कठोरतेने म्हणजे एकदम काटेकोरपणे इथं आपण त्याच्यामध्ये अंमलबजावणी करत आहोत। त्यामुळं हे नियम मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय। हे जे 4 नियम आहेत, कोणते 4 नियमानुसार आता पैशाचं वितरण होणार आहे। पहिला नियम म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। दुसरी गोष्ट, तुमच्या घरी कोणीही इन्कम टॅक्स भरता कामा नये। तिसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही इतर योजनेचा लाभ हा आता घेता कामा नये। आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे किंवा तुमच्या घरातसुद्धा कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे। या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील अशाच लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत, ह्याची सुद्धा तुम्हाला आता लक्ष ठेवायचं आहे। पहा, आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेवकाकडे जमा करायचा आहे। तुम्हाला मी 2 फॉर्म सांगतो आहे। पहिला फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची EKYC चुकलेली असेल किंवा EKYC केलेली नसेल किंवा EKYC दुरुस्त करायची असेल तर तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडीकडे जमा करायचा आहे। जो फॉर्म हा जमा करतील त्यांचाच लाभ आता सुरू राहणार आहे। सोबत तुम्हाला 2 महत्त्वाचे कागदपत्र जोडायचे आहेत, ते कोणते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे।
पहा, काल एक मोठी बैठक झाली रात्री. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आपण 2100 रुपये करणार आहोत लवकरच. कारण KYCच्या आकडेवारी त्यांनी चेक केली तर KYC आता खूप कमी दिसत आहे. तर KYCसाठी 1 महिन्याची मुदतसुद्धा काल बैठकीत झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुमच्यासाठी अतिशय आनंदाच्या बातम्या येत आहेत. लवकरच लाडक्या बहिणींना लखपती योजनासुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळं KYCमध्ये लक्षात असं आलं होतं की लाडक्या बहिणींच्या भरपूर लाडक्या बहिणी KYC केली, परंतु ती KYC चुकली गेली होती. त्यामुळे त्यांना पैसे आले नव्हते. त्यासाठी ज्या लाडक्या बहिणींनी KYC आधी केली होती त्यांचे डिसेंबरचे हप्ते बंद केले गेले होते, बरोबर. त्यासाठी आता त्यांना पुन्हा एकदा तो दुरुस्तीचा फॉर्म देणे गरजेचं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली त्यांनी सगळं बरोबर आहे, तरी पण पैसे का आले नाहीत? कारण त्यांचं होतं की नियमात न बसणं. भरपूर लाडक्या बहिणी असं होतं की त्या नियमात बसत नव्हत्या. त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीला आहे किंवा इन्कम टॅक्स भरत आहे असं आढळलं गेलं होतं. परंतु असं झालं का? तर ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिली होती की तुम्ही KYC करा. त्यांनी काय केलं, KYC केली, पण KYC करताना कागदपत्र जोडलं नाही. सोबत जो एक पर्याय होता की तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला आहे का, तिथं हो असं म्हणलं होतं. त्यामुळं त्यांचं नाव अपात्र यादीत गेलं होतं. त्यामुळे सरकारनं आता अतिशय कडक आणि टोकाचा निर्णय लाडक्या बहिणीविषयी घेतला आहे. आता तुम्ही जर चुकून जरी पर्याय निवडला तरी परत तुम्हाला चान्स दिला जाणार नाही. त्यामुळे फॉर्म भरताना अचूक भरायचा आहे, सगळ्यांना विचारून भरायचं आहे. आणि कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. अपडेटेड आधार कार्ड जर असेल तरच आता तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुमचं जे आधार कार्ड आहे ते अतिशय अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड हे बंद झालेलं आहे. हो, तुम्ही म्हणताय माझं रेशन कार्डमध्ये नाव आहे, परंतु ते ऑनलाईन पद्धतीने तिथे दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक नसल्यामुळं ह्या गोष्टींना इथं प्रॉब्लेम येत आहे. तुमच्या अकाउंटवरती आधार DBT करण्यासाठी, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेशी कनेक्ट असणंसुद्धा गरजेचं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करत आता ऑनलाईन पद्धतीने करत होत्या त्यांना आता ऑनलाईन नाही तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन ही KYC करावी लागणार आहे. आता हे फॉर्मसुद्धा तुम्हाला अंगणवाडीतच मिळणार आहे, त्याचीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आपल्याला पैसे येणार नाहीत तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. तुम्ही फॉर्म भरून 1 महिन्याच्या आत अंगणवाडी सेवेकडे जमा करा. पुन्हा एकदा तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये आणल्यास तुम्हाला महिन्याचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे 4,500 रुपये लवकरच लाडक्या बहिणींना येतील. सोबत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयेसुद्धा सुरू करणार आहोत. कारण आम्ही हा दिलेला शब्द आहे आणि तो आम्ही शब्द पाळणार आहोत. त्यामुळं त्यांनी तो मोठा निर्णय घेतलेला आहे. लवकरच लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100चा हप्तासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे. नवीन आर्थिक वर्षापासून याची सुरुवातसुद्धा होऊ शकते. म्हणजेच आपल्याला एप्रिल महिन्यापासून 2100 रुपयेसुद्धा पाहायला मिळू शकतात. त्यामुळं अशी मोठी संधी ही सोडू नका. कारण एका घरात जर 2 लाडक्या बहिणी असतील तर महिन्याला आता तुम्हाला जवळपास 4,200 रुपये येतील. म्हणजेच 1200 रुपये प्रति वाढ होऊन तुमचा घर खर्च हा आरामात चालेल. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. त्यामुळं त्यांनासुद्धा कळेल की नेमकं काय करायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारायचे आहेत. चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट्स करायला विसरू नका. कोणाला किती हप्ते मिळाले, कोणाची KYC झालेली आहे, काय प्रॉब्लेम आहे का, त्याचं सगळ्यांचं उत्तर आपण करूयात. काही अजून चॅनल सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.